पुन्हा एकदा जाणार आहोत शिवसेनेतल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात दगडू सकपाळ. साहेबांना अगोदर सांगितलं की मी 15 वर्षात शिवसेनेकडे काही मागितलेलं नाही. कळलं की नाही? 15 वर्षानंतर मी तुमच्याकडे काहीतरी मागतोय आणि तेही माझ्या मुलीसाठी. एक शीट द्या. मला ठीक आहे बघू. आणि मग ते नाही झालं तो भाग वेगळा. प्रश्न असा आहे की जो पक्ष चालवतो कोणीही असो त्यांना अडचणीत असतातच. काही आपणच काय लाडके तशातला काय भाग नाही. अडचणीत असतात ना. मग अडचणी दूर करायच्या असतील तर मला एक फोन करून बोलवलं असतं आणि सांगितलं असतं की दगडू ही लोक सगळी सांगतात की रेश्मा येणार नाही, काय करू मी सांगा मला. अरे ही लोक म्हणजे कोण आहेत त्याला बोलवा ना माझ्यासमोर, म्हणून बघतो मी. पण ते झालं नाही आणि मला तेच खूप वाईट वाटलं की बुवा आपलं वय झालं आता आपल्याला काय फार किंमत आहे अशातला काय भाग नाही, त्याच्यामुळं आपण घरी बसू असा माझा स्टंट होता. नंतर मग साहेब प्रचार करत होते, शिंदे साहेब. ते वरती घरी आले, मग आम्ही बसलो आणि मग असं ठरलं की बाबा आपलं घरी बसणं योग्य आहे की काय कुणाबरोबर जायला पाहिजे. मी आता कुणाबरोबर जाणार. मी काँग्रेसमध्ये जाऊ शकत नाही, मी BJPत जाऊ शकत नाही, मी राष्ट्रवादीत जाऊ शकत नाही. मग पक्ष कुठला शिल्लक राहिला? हाच ना, हाच राहिला शिल्लक. म्हणून आलो मी. तुम्हाला काय वाईट वाटलं का? तुम्हाला 2 वेळा विधानसभेचे तिकीट दिलं, तुम्हाला आमदार देखील केलं. अच्छा हे तर काही तुम्ही असं तू नाही दिलं. हा मातोश्रीने दिलं मानतोय ना मी मोठा झालो, मातोश्रीनेच मला मोठं केलं हे मी बोलतोय ना. मी काय नाही थोडी ना करतोय. पण मोठं केलं तर म्हणजे डोक्यावर घेतलं तर परत पायाखाली चिरडायचं. काय तुम्हाला सांगतोय, माझ्या मुलासारखं आहे तू. दादा शिंदे साहेब म्हणतात टायगर अभी जिंदा आहे. आता ते ठीक आहे, त्यांचा स्वभाव आहे. ते म्हणाले तर काय झालं तुला वाईट वाटलं? नाही ना. आता पुढे तुमची राजकीय रणनीती काय असणार आहे? आता मी प्रवेश घेतला त्याच्याबरोबरच काम करणार. विषय संपला. तुमच्या मुलीला काय आश्वासन देण्यात आलंय का? काही नाही, मुलीला काही नाही, मला काही नाही, कुणालाच नाही. तुम्ही कसं म्हणताय की तुम्हाला मातोश्रीनं डावललं किंवा मातोश्रीनं तुमच्या मुलीला तिकीट नाकारलं. एकनाथ शिंदे ते तुम्हाला वाटतं की जसं ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे वागले तसं एकनाथ शिंदे वागतील की न्याय देतील? बघा कुणाच्या कपाळावर लिहिलंय का भविष्य की हा माणूस कसा वागणार आहे? लिहिले नाही ना. मग कसं समजणार? आता तुम्ही भविष्य जाणता म्हणून तुम्हाला समजतं. नाही, तुम्ही एकाच गावचे आहात. त्याच्यानंतर अहो मी एका गावचा आहे. थोडा माझा नातेवाईक आहे आमचा, तरी पण मी गेलो नाही त्याच्याबरोबर. असं काय करताय? जर माझा गावाला आहे म्हणून मी जायचं असतं तर मी तेव्हाच गेलो असतो. आणि मला यानंतर आपल्याला थेट जायचं नागपूरला. चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत. काम केलं आणि देवेंद्रजीचं पद हिसकून या राज्याची अधोगती उद्धव ठाकरेंनी केली. आता मैत्री वगैरे शब्द हे निवडणुकीला भावनात्मक वापरावे लागतात. देवेंद्रजीच्या प्रचाराची धार कमी